कशी दिसत आहे तुमची सुनबाई? चांगली दिसते. हो का? तर वेगवेगळ्या प्रकारचं लुक चालू आहे करणं आणि तुम्ही रील तर राधिकाचं म्हणणं आहे शरद लावायची. शर्यत लावायची. कोण चांगलं करणार आहे? मी तर बनवलं नाही आजपर्यंत. किंवा तुम्ही बोलत नाही दोघे जणी व्हिडिओमध्ये जास्त काय बोला? फ्री बोलायला पाहिजे, स्वतःहून बोला, काहीच भेव नाही आहे, सर्व आपली फॅमिली आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मजेत असणार सर्वजण. तर बघा आत्ता बसणार आहे आपल्या इथं नवरात्र येणार आहे. सर्व जे आहे देवी वगैरे जे बसतात चौकड. तर इकडं राधिकाचा स्पेशल लुक आहे. हो, पहिला कलर आहे पांढरा कलर. हां, तर ते मी लुक करणार आहे आणि आपण व्हिडिओ करायचे. 9 दिवसाच्या जे 9 साड्या असतात त्याच्यावरचा जो लुक करणार आहे राधिका. वेगवेगळ्या प्रकार. हां, आणि नवरात्र म्हणतात ना रे, येणाऱ्या सर्व बसतात. आता उद्यापासून देव्या वगैरे बसणार आहे. हो. सर्व तयारी चालू आहे इकडं, काय काय करायचं काही काही. आणि खरं तर हे व्हिडिओ जे आहे शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा होता आपल्याला, त्याच्या हिशोबानेच सर्व लुक वगैरे घ्यायचा व्हिडिओमध्ये है ना. हो. आणखी बरं नेमकी किती साड्या नेसणार? मी आज 1-2 साड्या नेसणार आहे आणि 1-2 उद्याला, म्हणजे 9 नेसणार आहेत अशा. 9 साड्या. तर आणि कलर कुठला? माझ्याजवळ कलर कुठला? कलर आजचा पांढरा. सर्व समजणार आहे, फक्त तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे. एकसारखं येतीलच. आणि इकडे आई पण मदत करतात राधिकाला. तर मी काय मेहंदीने काढली, तर मेहंदी तर कुंकानच त्याला नाही काही केलं, तर असं ठीक आहे, चालते. बारीक जर काढले चालते, जेवढं करता येईल नवरात्रीचं. तर आता दुसरा पण लुक बघायचा आहे. जसं आईनं पण एक साडी वगैरे नेसलेली आहे वेगळी रेड कलरची, तसंच इकडं राधिकानं पण तयारी केलेली. दुसरा दिवस लाल साडीचा, लाल कलर. पहिला पांढरा, दुसरा लाल कलर, आता तिसरा निळा कलर. आईनं पण साडी बदललेली आहे आता. कोणती साडी? ग्रे कलरची. ग्रे कलरची साडी आहे. पण ॲक्च्युली कसं आहे, जरी आईनं ही साडी नेसली असेल तर तुम्ही म्हणसाल तिसरा कलर आणखी बाकी आहे. त्यांच्या सुनीनं घातलेली आहे ना, हां, लक्ष्मी. तिसरा कलर इकडे घातलेला आहे राधिकानं पण. ब्ल्यू कलर. ब्ल्यू मधून काही नव्हता माझ्याकडे, पण हा चांगला कलर आहे, पर्पल चालून गेला. चालून जाते. ठीक आहे. तर असं आहे, वेगवेगळ्या कलरचे जे आहे आज वेगवेगळे लुक बघायला भेटत आहे. आणि खरं तर साडी तर आहेच आहे, पण त्याच्यावरचं जे मॅचिंगचं जे काय म्हणतात ज्वेलरी सामान, पण वेगवेगळं, ते पण वेगवेगळं दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. ते पण खूप पाहण्यात लायक आहे. आणखी आता सिंपली लुक केलेला आहे, घरीच केलेला आहे मी, जास्त काही. प्रयत्न करून करत आहे ती. हो. तर ठीक आहे, येईलच जसं आहे तसं. तर आता समोरची साडी आहे पिवळ्या कलरची. आणि ही आहे पिवळ्या कलरची साडी. म्हणजेच आजचा कितवा दिवस आहे? साडीचा 4था दिवस. 4थ्या दिवसची साडी आहे. आणि पिवळा कलर आहे. ज्वेलरी वगैरे पण छान आहे त्याच्यावरची. हो. असा आहे माझा 4था लुक, म्हणजे साडीचा. नवरात्रीचे 9 रंग. हां, चला ओके. आता 5वा कलर येणार आहे ग्रे कलर. असा 5वा कलर आहे हिरवा कलर. तर नवरात्रीमध्ये सर्वांना माहीतच असते की 9 रंग असतात, आणि स्त्रियांना पण नाही का 9 कलरच्या साड्या असतातच, आणि 9 कलरच्या साड्या नेसून दाखवतात, रोज नेसतात बाहेर. पण आपण हे एकाच दमान शूट घेत आहे, एका व्हिडिओमध्ये सर्व साड्या पाहायला भेटत आहे. आणि होता लोक जे आहे साड्या, म्हणजे प्रत्येक साडी ज्या दिवशी हे असणार किंवा बाहेर जायचं असणार किंवा मग तो दिवस असणार त्या दिवशी घातल्या जाणार आहे. बाहेर गरब्यामध्ये गेले तेव्हा पण, किंवा मग पूजेसाठी गेले कुठं, काही असं बाहेर जायचं असलं तर नेमकी या साडीवर जाता येईल प्रोग्रामसाठी, गरब्यासाठी. तर असं आहे, साड्याचा प्रोग्राम वगैरे चालूच राहणार आहे. जवळपास 5 साड्याचं जे आहे सर्व झालेलं आहे. आणि पुन्हा विशेष म्हणजे सर्व जे आहे ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारे केलं आहे. आज पुरणाच्या पोळ्या करणं चालू आहे. पण झालं असं, सर्व पुरण वगैरे झालेलं होतं. नेमके पुरण कशाच केलं? गुळाचं. गोड आणि डाळ आहे हरभऱ्याची. असं आहे, पुरण वगैरे करायचं इकडं. आणि मेन म्हणजे पुरणाच्या पोळ्या करणार आहे.
आणि आत्ता काय असते, दोघीजणी करणार आहे. दसऱ्याला वेळ आहे अजून. हां दसऱ्याला टाईम आहे पण आता खा वाटलं करू राहिलो. हां तेच तर म्हटलं. मला वाटलं खा वाटलं. खा वाटतं मला तसं काही नसते. पण झालं असं की इकडं आई पण करत आहे आणि राधिका पण करणार आहे. करणार आहे ना. करणार आहे पण कोण जिंकणार रेसिपी हे लावायची ना शरीर. इकडे तर राधिकाचंच म्हणणं आहे शरद लावायची. शर्यत लावायची. कोण चांगलं करणार आहे. मी तर बनवलं नाही आजपर्यंत. बनवलं नाही नाही. का बरं. आता पाहते ना पण आईचीच बरोबर आहे. अरे काय शर्यत लावायची मग बनवताच येत नाही तर पाहते ना कोण जिंकते. करून पाहणार आहे का केलेली आहे याच्या आधी. एक वेळ केली पण ती फुटली. तर बघा इकडे आई पुरणाची पोळी खूप छान बनवते असं बऱ्याच वेळा पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये पण. कारण ओम भाऊनं जे आहे तिकडं 1-2 वेळा दाखवला होता पुरणाच्या पोळ्या वगैरे करताना. इकडे बघा आई किती छान पातळ पोळी असते हे असलं ना पुरण तर आई पोळी चांगली करते. याला जे आहे काय म्हणतात ते वरचं कातळ पुरणाचं हुंडा आहे खूप कमी आहे. नुसतं पुरण दिसत आहे आतमध्ये तू पाहिलं असेल. एकदम पातळ पुरणाची पोळी. असं आहे. आणि इकडं हे लागेल ना मग गिफ्ट लागेल ना. काय गिफ्ट भेटेल ना. गिफ्टचं काय असते. असं आहे. इकडं आईची पुरणाची पोळी होत आलेली आहे का वेळ आणखी उद्या लागणार आहे. वाचे आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कुणाचे चांगले येईल तर. कारण इकडे पहिलेच माघार घेतलेली असं मला वाटत आहे. स्पर्धा लावायच्या आधी का करणार आहे. करते ना. कर झाली बा. शर्यती बरोबर येत नाही जास्ती होत आहे लोक. एक ताट देऊ का? तर बघा आईची पुरणाची पोळीची आहे ते होत आलेली सर. झालेली पुरणाची पोळी आई. तर कमेंट करून नक्की सांगा आता राधिका कशी करणार आहे तर ते पाहणार आहे आपण. बघूया आता राधिकाची पुरणाची पोळी कशी येते तर. हुंडा कमीच घ्यायला लागते. म्हणजे राधिका पहिल्यांदा पुरणाची पोळी करणार आहे असं ठरलेलं आहे. म्हटलं शर्यत लावा पण शर्यतचा विषय वेगळा होता. पण याच्या आधी दिवाळीला केली होती ना? दिवाळीला केली पण फुटली होती ती. हां बस आहे ना. बरं. बरं. येते का नाही. ॲक्च्युली कसं आहे पहिले कसं तिचं जे आहे राधिका रेसिपी चॅनल त्याच्यावर पण टाकायचं होतं पण ते पहिले शिकून घेत आहे सर्व. त्याच्यानंतर पुढच्या वेळेस येणार आहे चॅनलवरती राधिकाच्या रेसिपी कशी आहे काय नाही तर. पण आजचं झालं असं करून पाहिलं एकच आहे प्रयत्न येईल का नाही. ही तर फुटली. असं आहे गेली पूर्णाची पिव आहे. नाही नाही कशी. कशी जाईल. मग पीठ लावायला 4 टेबल नाही. काढलं ना त्याच्यातलं. हो. फुट्टे वाटते ते. आई घ्या लागते का तुला डबल हातात का येते. येते का नाही. येते. येते येते येते. गेली वय गेली. नाही नाही कोणी कोणतं ते याच्यात करते नुसतं पूर्णाची घोळते नाही राहिलं याच्यात. पिठा पिठात घोळते पुरण लाया आली. अरे वा जमलं. म्हटलं येते का नाही. फुटली नाही पाहिजे. फुटणार नाही तशी येऊन जाईल. उलटाच्या वेळेसच मला उलट जमली जमली होते ना. नाही लगेच पलटो. नाही ना. दळण नसते, जेवण नसते. जमली आली का. जमली चांगली आली. चांगली आली. चला कमेंटमध्ये सांगा फटाफट कशी आहे तर.
आणि ज्याची कमेंट व्यवस्थित येईल, पूर्णच पूर्ण. पहिली कमेंट येईल त्याला आपल्या इकडून पुढच्या वेळेस व्हिडिओमध्ये नाव घेऊ आपण त्याचं. हो. पहिली कमेंट ज्याची आली त्याला बरं. पुरण जास्त भरलं. कमेंट कोणती असली चालते, आईबद्दल असो का राधिकाबद्दल, कारण ज्याची पूर्णाची पुढी चांगली त्याला कमेंट केलं मी जी आहे कमेंट केली तर काही हरकत नाही. चला असं. अरे थोडंसं आली ना व्यवस्थित. आली व्यवस्थित आली तरी. पण आईनं मस्त केलं. कुठवली आहे ना? आई दाखवते. दोघीचे दोन ताटामध्ये दाखवायचे पूर्णाची पुढी. त्याच्यातच 2 ताटामध्ये दाखवा दोघे जणांचं. प्लेटीतने बसणार नाही ते. हा ना. हे आहे ना किती छान. एक तिकडे बाजूला ठेव. घे. इकडे आईनं केलेली आहे आणि राधिकाची. असं नाही तू घ्यायला पाहिजे होती. काय ते कोणा घेतली? कमेंट आता विचारायचं काम नाही लोकांना. कमेंट व्यवस्थितच करतील. कुणाची व्यवस्थित आहे कुणाची नाही तर चालतं. यावेळेस तरी ठीक आहे, पुढच्या वेळेस नक्की. आईने छान केली. तर असं आहे सध्या. पण आई जिंकलेले आहेत मग. बस. चला कमेंट जर आली त्याचं नाव नक्की घेणार आपण. तर बघा नवरात्रीमध्ये नाही का खूप प्रकारे साड्या घातल्या जातात. तर त्यामधला 6वा रंग आहे नवरात्रीचा करडा कलर. तर मी करड्या कलरची साडी घातलेली आहे. असं आहे माझं लुक आणि मी घरीच तयारी केलेली आहे. आई पण आहेत. कशी दिसत आहे तुमची सुनबाई? चांगली असते. हो का? तर वेगवेगळ्या प्रकारचं लुक चालू आहे करणं. आणि तुम्ही रील्स बघितलं असाल तर रील्स बघा. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घातलेल्या आहे 9 रंगाच्या. तर मी आज साडी घातलेली आहे करडे कलर. हा आहे 7वा कलर. ऑरेंज कलर. ऑरेंज कलर 7वा. म्हणजेच काय म्हणतात त्याला केशरी कलर. पण इकडं आईनं काय बरं एवढं काय वेगळी मग काय आहे? समजणार कोणता कलर कोणता आहे? संत्री कलर दिसते म्हटलं. व्हिडिओ हां कसं आहे आईला आहे वाटतं अशा कलरची साडी. संत्री कलरची व्यवस्था. आईनं जर घातली असतं सोबत तर चांगलं वाटलं असतं, थोडंसं लुक वगैरे वेगळं वाटलं असतं. तर ठीक आहे, कारण सर्व जे आहे साड्या वगैरे आज एवढ्या साड्या जमा केलेल्या सर्व आज बाहेर निघत आहे एक एक करून. ते तर एक खास आहे किंवा बरेच जण म्हणतात की बाबा वेगवेगळ्या साड्या घालायला पाहिजेत. हो. पण मला वाटते आजच्या दिवसासाठी जे आहे नवरात्रासाठी 9 कलरच्या साड्या एखाद्या म्हणतात ते जमा वगैरे केल्या होत्या का नाही व्यवस्थित माझ्याकडेच. होत्या सर्व. असं आहे सर्व. आहे ना, आणि आज कपड्याच्या बाहेर निघत आहे ते पण एक वेगळं म्हणता येईल. चला आता याच्यानंतरच कुठली आहे? ही 8वी साडी आहे मोरपंखी कलरची. तर असं आहे माझं लुक मोरपंखी कलरमध्ये. तर बरेच स्त्रियाने का गरबा वगैरे खेळतात आणि खूप दांड्या वगैरे सर्व असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालतात. तर आपण कशा प्रकारे लुक करतो काय करतो तर ते मी नाही का या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पण घालून दाखवलेल्या आहेत. तर आता शेवटची राहिली ती म्हणजे गुलाबी कलरची. कालपासून जे आहे आपले विविध 2 दिवस गेले. 2 दिवस गेलेले आहे. म्हणजे कालचा आणि आजचा कंटिन्यू व्हिडिओचं चालू होतं किंवा 9 रंगाच्या 9 दिवसाच्या 9 साड्या, तेही काही 9 वारी काही साध्या. आणि असं झालं तर हा शेवटचा रंग आहे गुलाबी कलर. गुलाबी कलरचा छान वाटत आहे आणि भरपूर मेहनत लागलेली आहे. हो 2 दिवस गेले ना. कारण ज्वेलरी मॅच करणं, त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणतात ते सर्वच वेगवेगळं लुक करणं सोपं नाही आहे. बराच वेळ लागतो आणि आईनं पण मदत करू लागलेली आहे त्यातनी. हो. पण झालं असं ते झालं की पण विषय म्हणजे 9 वारी 9 साड्या झाल्या. पण 9 माळा कुठल्या असतात? 9 माळा वेगवेगळ्या. हां. रंगारंगाच्या करायचं. कुठल्या असतात? पहिल्या दुसरी पहिले जेव्हा पियाची राहते तुळशीची. नागिरीच्या पाण्याची पहिली. पहिली मान असते नागलीच्या पाण्याची म्हणतात. आणि मग चालू होते पुन्हा. कारण देवीला जसा पानविडा असतो मानाचा तसाच नागलीच्या पानापासून जे आहे माळ वगैरे पडते पहिले तर सुरुवात नागिरीच्या पाण्याची राहते आणि त्यापासून सुरू मग कंटिन्यू चालू झालेला असतात. आणि आता घट पण बसणार आहे प्रत्येक घरी. जसं की आमच्या घरी बसणार आहे हो. पण तिकडे गावाकडे बसणार आहे. गावाकडे बसणार आहे. जवळ आम्ही 21 पाहायला लागले.
तर असं आहे सर्व. दर्शनासाठी जाणं झालं तर, कारण सध्या इकडे काळजी करणं खूप महत्त्वाचं आहे, ते पण पाहणं आहे. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आता कसं आहे, वेगवेगळी काळजीपूर्वकच घेणं आहे. पण एवढा प्रेग्नन्सीमध्ये पण एवढं काय म्हणतात लूक करणं, एक आवड असते तोच व्यक्ती एवढं करू शकते. विनाकारण सहज म्हणजे की बा आतापर्यंतच तब्येतीचं बघा एवढं चालू होतं. आवड आहे म्हणूनच खरं झालं हे, आता एवढं शक्य नाही आहे. तब्येत पण नव्हती बरोबर, पण नाही का मला वाटला माझी आवड आहे, इच्छा आहे की 9 कलरच्या 9 साड्या नाही का मी घालून दाखवणार आहे व्हिडिओ. त्याच्यामुळेच ते आहे चालू होतं आजपर्यंत कालपासून. आणि मलाही कंटिन्यू थांबावं लागलं, कारण शूट वगैरे घेणं पाहणं, जेवढे घेता आले तेवढे घेतले मी शूट, बाकीचे राधिकानंच घेतले सुद्धा. खरंच कंटिन्यू झालं असं. आणि तर असं आहे, आणखी बऱ्याच जणांचं कमेंट आहे किंवा तुम्ही बोलत नाही दोघेजणी व्हिडिओमध्ये जास्त. फ्री बोलायला पाहिजे, स्वतःहून बोला, काहीच भेव नाही आहे. सर्व आपली फॅमिली आहे, सर्व आपले सदस्य आहे, कुणालाच राग येत नाही. तुम्ही का बा वेगळं बोलल्यात किंवा तुम्हाला कोणी वेगळं कमेंट करेल असं पण नाही आहे. सहज मोकळं बोललं तर मोकळं राहते. आणि बरेच जण मलाच म्हणतात किंवा तू एकटाच बोलतो. प्रत्येकाला यांना सांगतो मी किंवा तुम्हाला जे बोलायचं ते बोला, मोकळं बोला. मी विचारलंच तेवढंच काही असं नसतं की बोलायला पाहिजे, स्वतःहून बोलायला पाहिजे. तर अशा आहे 9 प्रकारच्या 9 साड्या घालून दाखवलेल्या आहेत. आणि लूक कसं वाटलं ते कमेंट करून सांगा, आणि काही चुकलं असेल तर कमेंट कर. चला असं आहे, शेवटी हा व्हिडिओ आपण संपत आहे इथंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.